नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बनवूयात मोहरीची डाळ। मोहरी अशी दोन प्रकारामध्ये येते, छोटी आणि मोठी। छोटी असते ती आपण डाळ बनवण्यासाठी नाही वापरायची। जी अशी मोठी असेल ती मोहरी आपण डाळ बनवण्यासाठी वापरायची आहे। इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे व मोहरी आता गरम करून घेते। जास्त आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे, फक्त हलकीशी गरम करून घ्यायची जी आपण हातात पकडू शकतो सहज। इथे मी डाळ गरम करून घेतली आहे। आता एका कापडावर ओतून घेतली आहे थोडी थंड झाल्यानंतर। आणि आता थोडी थोडी अशी घेऊन लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला असं जसं आपण लाटतो तसं ती फोडून घ्यायची आहे। म्हणजे त्याचे दोन तुकडे होतील एवढीच आपल्याला ती फोडून घ्यायची आहे। जास्त घासायचं नाही आहे, जास्त दाब द्यायचा नाही आहे, त्यामुळे डाळ न निघता त्याची चुरा होईल डाळीचा। इथे मी सर्व मोहरी अशीच लाटण्याने लाटून घेतली आहे, म्हणजे त्याचे दोन तुकडे होतील अशी बारीक करून घेतली आहे। आता एका ताटामध्ये काढून घेतली व आता ह्याला आपल्याला पाकडून घ्यायचं आहे। खाली मी पेपर घालून घेतला आहे व असं पाकडून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर सूप असेल तर सूपाने केलं तरीही काही हरकत नाही। इथे तुम्ही बघू शकता जी सालं आहे ती पुढच्या बाजूला येतात। अख्खी मोहरी जर राहिली असेल तर ती पाठीमागे जाते आणि डाळ आहे ती आपली मध्ये येते। आता मोहरी बाजूला काढण्यासाठी अख्खी राहिलेली असं थोडं ताट हलवलं की ती मोहरी अख्खी व्यवस्थित अशी पाठी येते। मग काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा लाटण्याने त्याला फिरवून घ्यायचं, म्हणजे पुन्हा आपली डाळ करता येते। सर्व प्रोसेस मी याचप्रमाणे अशी करून घेते। इथे मला 80 ग्रॅम एवढी डाळ मिळाली आहे। मी 100 ग्रॅम मोहरी घेतली होती, 80 ग्रॅम एवढी डाळ मिळाली आहे। ही सालं आणि थोडीशी मोहरी राहिली आहे बाकी। याप्रमाणे तुम्ही घरीच डाळ बनवून लोणच्यासाठी वापरू शकता। हीच डाळ वापरून मी लोणचंही करून दाखवणार आहे व त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।